आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंनी अजून अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही। फडणवीसांनी सांगितलं, त्याचं मी स्वागत करतो। कल्याणच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंचाच विजय निश्चित। भाजप नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। प्रगती आणि विकासाच्या आड येणाऱ्याला आडवं करू। 2.5 वर्ष सण उत्सव बंद होते। आमचं सरकार येताच सण आणि विकासावरची बंधनं काढली। शिंदेंचा टोला। कालच्या मोदींच्या सभेने महाराष्ट्रात विजयाची नांदी झाली। अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर करणं बाकी, पण महायुतीत महाविकास आघाडीसारखी बिघाडी होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। आम्ही मोदींच्या नेतृत्वात विजयाची गुढी उभारणार। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्यासोबत। देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मनसेचा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष। राज ठाकरे युती संदर्भात आज बोलणार का, याकडेही सर्वांच्या नजरा। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल। मला अपेक्षा। मनसेच्या महायुतीमधील समावेशाबाबत फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मनसे महायुतीत आली तर आम्हाला आनंद होईल। शिवसेनेचे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। मनसे भाजप युतीबाबत सगळं ठरलेलं आहे। कोण काय आणि कधी बोलणार हे सगळं ठरलंय। त्यामुळे राज ठाकरे वडापाव मिसळपाव खायला भेटले असतील। जितेंद्र आव्हाडांचा टोला। मुंबईमधील शिवालयमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित राहणार। जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। सांगलीच्या जागेबाबत आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता। सांगलीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील उमेदवार, पण सांगलीवर काँग्रेसचा दावा। आज निर्णयाची गुढी। काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटलांचं वक्तव्य। महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांचा प्रचार सुरू। एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राणा गावोगावी प्रचार करणार। भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आज भिवंडीत प्रचार सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेला संबोधित करणार। नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावित यांच्याकडून मतदारसंघनिहाय बैठक। 10 वर्ष केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। शरद पवार गटाकडून रावेरच्या जागेसाठी श्रीराम पाटलांचं नाव जवळपास निश्चित। रावेरच्या जागेसंदर्भात आज अधिकृत घोषणा होणार। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अवैध खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंसह कुटुंबाला हायकोर्टाची नोटीस। हायकोर्टाच्या नोटीसीमुळे रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात। ठाण्यात मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा। कौपिनेश्वर पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। नागपुरातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। अभिनेत्री प्राजक्ता माळीचाही शोभायात्रेत सहभाग। साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडव्याचा उत्साह। साईबाबांच्या मूर्तीला कोट्यावधी रुपयांची आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान। साई मंदिराच्या कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी। नाशिकच्या चांदीच्या गणपती मंदिरात 1100 किलो द्राक्षांची आरास। गुढीपाडव्यानिमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। नाशिकमध्ये मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा। काळाराम मंदिरापासून ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा मार्गस्थ। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त पहाटेपासून मंदिरात भाविकांची रांग। दगडूशेठ गणपतीला आकर्षक साखर गाठीचा हार। नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। लक्ष्मीनगर चौकातून भव्य शोभायात्रा। शोभायात्रेत लेझीम आणि ढोल ताशांचा गजर। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढीपाडवा सण साजरा। तुळजाभवानी देवीच्या मंदिर कळसावर उभारली गुढी। शिवकालीन दागिने घालत देवीची अलंकार पूजा। डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानकडून गुढीपाडव्यानिमित्त जल्लोष। सकाळीच शहरातून श्री गणेशाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली। डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त साकारल्या आकर्षक रांगोळ्या। ठिकठिकाणी चौका चौकात आकर्षक रांगोळ्यांनी वेधलं सर्वांचंच लक्ष। गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन। अनेक स्त्रिया, तरुण तरुणी, छोट्या मुली बाईक रॅलीत सहभागी।
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं विशेष मैदान स्वच्छता मोहीम गुढीपाडव्याच्या निमित्त या मोहिमेत मुंबईचे माजी कसोटीपटूसह लहान क्रिकेटपटू सहभागी। नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षण, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन हाताळण्याबाबत मार्गदर्शन। गोंदियात रब्बी हंगामावर वातावरणाचं संकट, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता। बंदरावर अनधिकृत डिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार, रत्नागिरीमधील मासेमारी नौकाची तपासणी होणार। मुंबईत दुकानावर मराठी पाटी नसेल तर 1 मे पासून दुप्पट दंड, प्रकाशित फलकाचा परवानाही रद्द केला जाणार असल्याचं पालिका आयुक्तांचे निर्देश। गोखले ब्रिज आणि सीडी बर्फीवाला ब्रिजला जोडण्यासाठी आयआयटी मुंबईचा अहवाल पालिकेकडे सादर, गोखले पूल जोडणीचं काम 2 महिन्यात पूर्ण होणार। पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या वरंद घाटाची वाहतूक 30 मे पर्यंत बंद, रस्त्याच्या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे मार्गिका उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद, पनवेल कर्जत रस्त्यावर लोखंडी गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक, जून अखेरपर्यंत पाणीसाठा शिल्लक, मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात पाणी टंचाई, तालुक्यातील 7 गावांमधील 40 वाड्यांमध्ये पाणीबाणी। राज्यात किनारपट्टी वगळता पुढील 3 दिवस हलक्या सरींची शक्यता, पुढील 5 दिवस तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं कमी होण्याची शक्यता। तुरीचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटलवर, तुरीच्या दरात एप्रिलमध्ये 2,000 रुपयांची वाढ, जून जुलैमध्ये तूर डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता। पुण्यात पब्स विरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, पुण्यातील 2 नामांकित पबवर छापेमारी, 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 2 तरुणींची सुटका, वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। साताऱ्याच्या कराडमध्ये शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत महायुतीचा संवाद मेळावा, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित। निवडणुकीच्या तोंडावर परभणीत इफ्तार पार्टीत नेत्यांची रेलचेल, परभणी लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची इफ्तार पार्टीला उपस्थिती। परभणीमध्ये महादेव जानकरांकडून मुस्लिम बांधवांच्या भेटीगाठी, अजित पवार गटाच्या इफ्तार पार्टीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। नाशिकच्या मालेगावमध्ये मतदान वाढीसाठी मनपात सेल्फी पॉइंट, महापालिका प्रशासक तथा आयुक्तांची संकल्पना, स्वाक्षरी बॅनर फ्लेक्सद्वारे जनजागृती मोहीम सुरू। नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षकाची कलाकृतीतून मतदान जनजागृती, शाळेच्या फलकावर चित्र रेखाटून मतदानाच्या हक्काबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न। वाशिममध्ये खरीप हंगामासाठी आतापासूनच शेतकऱ्यांची मशागतीची कामं सुरू, कोरडवाहू शेती असलेले शेतकरी लागले कामाला। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस, गहू, संत्रा, कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। साताऱ्याच्या कोरेगावातील बैलगाडा शर्यतीत संभाजीनगरच्या लखन आणि अर्जुन बैलजोडीला मिळाला दरबार केसरीचा किताब, तर पुण्याच्या राजा आणि सुंदर कॉकटेल बैलजोडीनं पटकावला द्वितीय क्रमांक। साताऱ्याच्या कराडमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याची आवक, आंबा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी।